समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे आणि समाजाला काहीतरी ठोस पावलं उचलली गेली पाहिजे। आता आपण काय करतो, कार्यक्रम अनेक करतो, अनेक आपण कार्यक्रम राबवतो, परंतु समाजाला काहीच मिळत नाही। तर हे समाजाला कसं मिळेल आणि समाजाच्या पदरात कसं पडेल यासाठी आपल्याला जिल्हाधिकारी साहेबांना यादी पोहोचवायची आहे। तर तुम्ही एका तक्त्यामध्ये माझी सगळ्या मातंगवाड्याच्या माता भगिनी बंधू भगिनींना विनंती आहे की प्रत्येकाने यादी द्या आणि यादीमध्ये आपले मुलं किती शिक्षण घेतात, कोणाला फी भरावा लागते, त्याला फी माफ पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये नमूद करा। त्याप्रमाणे आपला जो लेखाजोखा आहे तो आपण जिल्हाधिकारी साहेबांना देऊ आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची। राहिला विषय, काही आपण मागण्या केलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये असतील आमोशा मागणाऱ्या, स्मशानात मागणाऱ्या, स्मशानात जाणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या आणि काही महिलांसाठी आपण त्यांना योजना राबवल्या। पण त्या योजनामध्ये प्रामुख्याने त्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे आणि तो कायम रोजगार मिळाला पाहिजे। समाज कल्याण विभागाने त्यांना कायम सामावून घ्यावं, जिल्हा परिषद विभागाने शाळामध्ये सामावून घ्यावं, महानगरपालिकेने सुद्धा त्यांच्यामध्ये सामावून घ्यावं, कारण ह्या समाजाला आजही नोकरी मिळालेली नाही, हा समाज अजूनही वंचित आहे। म्हणून आपली लढाई अशी आहे की समाजासाठी विकास करायचा असेल तर गप्पा मारून चालणार नाही, तर तुम्हाला आपल्याला शासनाच्या समोर बसावं लागणार आहे। तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आता हा मातंगवाडा माझ्यामध्ये 500 लोकांचा आहे, पण त्याच्यामध्ये मला 70-80 महिला दिसतात। खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी एक काम आहे, या मातंगवाड्यातल्या सगळ्या महिलांनी पुरुषांनी आपल्याला एकत्र आलं पाहिजे। हे गटतटाचं राजकारण, आपण सामाजिक सेवा करतो आहे, समाजासाठी आपण सेवा करतोय, समाजाचं काम आहे आणि समाजाचं काम करत असताना सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। हा या त्याचा, हा तो त्याचा असं न करता सगळ्यांनी आपल्याला समाजाला आपली विकासाची दिशा दाखवायची आहे। आता काही कामं आम्ही सरकारला सांगितली आहे, सरकारने त्याच्यापैकी 100 रुपयात 90% काम झालेलं आहे काही लोकांचं, परंतु सगळ्या समाजाचं काम झालं पाहिजे या अपेक्षेने आम्ही आहे। आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, परंतु मोठ्या संख्येने तुम्ही आले पाहिजे आणि मोठ्या संख्येने आपण तिथे गेलो पाहिजे। यासाठी आपली बैठक होती की समाजातील लोकांना कळलं पाहिजे की यादी आपण कशासाठी गोळा करतोय, यादी घ्यायची, पण यादी का घ्यायची काहीच माहित नाही कोणाला। तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत याच्यामुळं तुमच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं, त्याचबरोबर तुम्हाला रोजगार मिळावा, तुम्हाला राहायला घर चांगलं बांधून मिळावं आणि तुमच्या आपल्या मुलांचं शिक्षणाची जबाबदारी देखील या सगळ्या सरकारने उचलली पाहिजे। 90 वर्ष झाले आपण जसल्या तसेच आहोत, तुम्ही तसे आहात आणि मी असाच आहे। तो वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याला समाजाचा विकास करायचा आहे। सगळ्यांना विनंती आहे की समाजाच्या विकासासाठी आपल्याला तळागाळाला भांडायचं आहे, आपल्याला मागून घ्यायचं आहे। 100% पैकी 90% मागण्या पूर्ण होतील, परंतु मोठ्या संख्येने तुम्ही एकत्र आलं पाहिजे, आपल्यातले हेवे दावे बाजूला ठेवले पाहिजे। कोणीही आतापर्यंत कोणाची प्रगती झालेली नाही। तुम्ही 80 वर्षात पहा, अनेक संघटना आल्या, अनेक राजकीय नेते आले, आपण आहेच त्या ठिकाणीच आहोत। तुम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्याला आता प्रगती करायची आहे। आपल्याला राजकारणाच्या मागे जरी राहिलो तर आपल्याला कोणी विचारात घेत नाही, पण आपला विकास करण्यासाठी आपण एक आलं पाहिजे। म्हणून याच्या बैठकीचं आमंत्रण दिलं आणि बैठकीला आलेलो आहे। आता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा 1,50,00,000 रुपये देऊन तो बांधला गेला, 1.5 कोटीच्या ह्याच्यात, आणि तो पुतळा, त्या पुतळ्याचं उद्घाटन साधारणपर्यंत 1 तारखेला होणार आहे। 1 तारखेला सकाळी 9 वाजता अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं उद्घाटन माननीय गिरीश भाऊ महाजन आणि छगन भुजबळ साहेब यांच्या उपस्थित होणार आहे। आता काहींचा गैरसमज असा होईल हे उद्घाटनाचं सांगायला आले, तसं नाही, आपली अस्मिता आहे,
आणि एकच जिल्ह्यात पुतळा आहे, फक्त एकच पुतळा आहे. तर सगळ्यांनी आपल्या घरादाराने तिथं सकाळी 9 वाजता आलं पाहिजे. विषय असा आहे की या सगळ्या मागण्या करत असताना आपली अस्मिता जोपासली पाहिजे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा 11 फुटाचा पुतळा आहे आणि तो 11 फुटाचा पुतळा माननीय आमदार ताई फरांदे मॅडमच्या निधीतून 1.5 कोटीच्या निधीतून महापालिकेच्या सहयोगाने हा पुतळा उभा राहिलेला आहे. आणि आमची विनंती आहे सगळ्या समाजाला की आपण मोठ्या संख्येने आपल्या लेकराबाळांसह उपस्थित राहिलं पाहिजे. परंतु दुसरी विनंती अशी करेल की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या स्वतःच्या विकासासाठी तरी एकत्र या. राजकारण समाजाच्या संघटना जरा बाजूला ठेवूया आणि समाजाच्या संघटना बाजूला ठेवून सामाजिक विकास, सामाजिक जो आपला शोषितपणा आहे, उपेक्षितपणा आहे, वंचितपणा आहे, तो बाहेर काढायचा आहे आणि त्याच्यातून बाहेर पडून आपल्याला समाजाला विकासाच्या दिशेने न्यायचं आहे. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्याकडे काही लोक काही वेगळं सांगून आपल्याला बोलवतात, काय असं त्यांचा भागतो असेल, परंतु हात जोडून विनंती आहे, एक तुमचा लेकरू, तुमचा भाऊ, एक तुमचा मुलगा म्हणून मी इथं आलेलो आहे आणि तुमच्यासाठी सरकारकडे मी सारख्या समस्या मांडत आहे, ते कायद्याच्या पद्धतीने मांडत आहे. त्याच्यामुळे सरकार सुद्धा आपल्या बाजूने आहे. सरकारने सुद्धा आपल्या बाजूने का खरंच उपेक्षित वंचित असलेल्या मातंग समाजाला आपण दिलं गेलं पाहिजे. आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी काही समाजाची परिस्थिती चांगली आहे, परंतु नाशिकमध्ये अतिशय आपल्या समाजाची वाईट अवस्था आहे. नाशिकमध्ये अतिशय हालाकीच्या परिस्थिती आपण जगतो आहे. याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे आणि तोही सरकारी रोजगार कायमस्वरूपीचा मिळाला पाहिजे. आम्हाला कंत्राटी नको, आम्हाला ठेकेदारी पद्धत नको, आम्हाला कायम काहीतरी द्या. या हेतूने आपण आलेलो आहे. या विनंती आहे सगळ्यांना की समाजाच्या माणसाला, समाजाच्या मुलाला आणि मुलीला काहीतरी काम मिळावं या अपेक्षेने या आपल्या सगळ्या बांधवांनी एकत्र आलं पाहिजे. आपण काय करतो, हा मोठा तो मोठा, हा माझा लीडर तो लीडर, असू द्या तुमचं काय असेल ते, पण आजही आपल्याला या घरात राहावं लागतं. आजही मला झोपडपट्टीत राहावं लागतं, मला सुद्धा झोपडपट्टीत राहावं लागतं. ही शोकांतिका आहे. म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या पिढीच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी यादी तयार करा आणि त्या यादीमध्ये कोणाला काम आहे, कोणाला नाही आहे, कोणाच्या मुलांना शिक्षणाची फी भरायची अडचण आहे, कोणाला घरं कसे आहेत, या सगळ्या बाबीत आपल्याला एकत्र बसायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला. यावेळेस या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे सन्माननीय बाळासाहेब आठवले, आदरणीय शेजवळ साहेब सुभाषजी शेजवळ, आदरणीय अशोकरावजी साठे, नंदा पुणेकर या सगळ्या उपस्थित राहिलेत. खऱ्या अर्थानं सगळी चळवळ ही आपल्याला हातात घ्यायची आहे. आता बस झालं ना, आता थांबलं पाहिजे. आपण राजकारण थांबलं पाहिजे, संघटना थांबल्या पाहिजे, समाजाचा विकास करा. माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, नाही कलेक्टर तर क्लास तर झाला पाहिजे, सरकारी कार्यालयात झाला पाहिजे. अरे काहीतरी करा. 8वी जरी असला तरी तो शिपाई तरी लागला पाहिजे. अशा सगळ्या प्रकाराने सगळ्यांनी मानसिक तारणा करा. आज दोन्ही भांड्याची कामं करतो आपण आणि बाहेर सांगून म्हणायचं की मी मोठा नेता आहे, हे चालणार नाही. तर माझी महिला, माझी बहीण, माझी आई आमोशाची पाठी घेऊन जाते आणि मी सांगतो की मी नेतृत्व करतो, हे योग्य नाही. तर माझी जी आई आहे, बहीण आहे, जी धुण्या भांड्याच्या कामाला गेली नाही पाहिजे. माझी आई आमोशा मागायला नाही गेली, माझी बहीण नाही गेली पाहिजे, माझी मातोश्री गेली नाही पाहिजे आणि सन्मानाने जीवन आम्हाला सरकारने दिलं पाहिजे. म्हणून यासाठी ही चळवळ आहे. सगळ्यांनी या, सगळ्यांनी एकत्र व्हा. आता हे गट हायवे जावे नकोय आणि मी कोणत्या पक्षाचा नाही, मी संघटनेचा नाही, काहीच नाही. मी तुमच्यातला एक सामाजिक साधा माणूस आहे. परंतु अभ्यास करून सरकारसमोर समस्या मांडण्याचं काम हे मी सातत्याने करत असतो. माझी सगळ्या समाजाला विनंती आहे की आता सगळ्यांनी एक यायची वेळ आहे. आपलं एक आलं तर नक्कीच हाताला रोजगार प्राप्त होईल अशी मला खात्री वाटते. तुम्ही सगळेजण आले, गेल्यानंतर घाई न करता, आम्ही इथून गेल्यानंतर सगळी यादी व्यवस्थित बनवा. कोणी सुशिक्षित असतील आपल्यामध्ये त्यांना समजून सांगा की
की बाबा रे आपल्याला आता जिल्हाधिकाऱ्यांकडे यादी द्यायची आहे, कोणत्याही राजकीय नेत्याकडे द्यायची नाही, आणि याच्यातलं आपल्याला काय मिळतं हे आपण समोर जिल्हाधिकाऱ्यांसमोर चर्चा करू. आमच्या मुलांना, आमच्या बहिणीला, आमच्या आईला काय मिळेल या अपेक्षेने आपल्याला प्रत्यक्षात काम करायचं आहे. म्हणून यादी बनवा. आता काही लोकांचा गैरसमज होतो, यादी बनवली म्हणजे आता डायरेक्ट नोकरीला लागतो. कामाची यादी घेतली का कोणाला, आपल्याकडे जर विचार वेगवेगळे चालू आहे. हे दिल्यानंतर सरकारला आपण सांगणार आहे की रोजगार कोणाला नाही, त्यांना रोजगार काय देणार तुम्ही? ही महिला अशी काम करते, हिला काय रोजगार देणार? सरकारमध्ये सामावून घेणार का? या चर्चासाठी आपले जे खऱ्या अर्थाने विचार करणारी लोक आहेत, महिला आहेत, माणसं आहे, पुरुष आहे, मुलगा आहे, त्यांनी या आपण कलेक्टर समोर बसूया आणि कलेक्टर साहेबांना सांगूया. आता याच्यावर तुम्ही आता हे केलं पाहिजे. आमच्या मुलांची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे कोणी 8वी पर्यंत जातं, कोणी 10वी पर्यंत जातं, इलाज नाही. कारण पोटाला चिमटा घेऊन काही करता येत नाही. जेव्हा पोटामध्ये भाकरीचा तुकडा नसेल तर त्या पोराचं शिक्षणाकडे लक्ष कसं लागेल? त्याच्यामुळं रोजगार हा सरकारने आम्हाला उपलब्ध करून द्या. आमच्या मुलांना शिक्षण, कपडे, साहित्य मोफत द्या. काही लोक येतील, वाटप करतील, त्याच्यानंतर वर्षभर काय करायचं? वर्षभराची फी कोणी भरायची? काही लोक 10 पोरं दत्तक घेतील, पण हे 100 पोरांनी काय करायचं? या सगळ्यांची व्यवस्था झाली पाहिजे. आमच्या माता भगिनींना सन्मानाने जीवन, आमच्या मुलाबाळांना सन्मानाने जीवन मिळालं पाहिजे. या दृष्टीने ही बैठक ठेवली आहे. आपण सगळे आलात, लताबाई साठे असतील, हिराबाई असतील, जानाबाई असतील, बेबाई असतील, बाकीचे सगळे आमचे समाजाचे बांधव असतील, ते सगळेजण आलेत. सगळ्यांचे आभार मानतो. अतिशय तळमळतेने मी हा विषय मांडतो आणि आम्हाला वर्गणी नको, पावती नको, फक्त समाजाचा विकास करा, समाजाची दिशा दाखवा आणि समाजाला भक्कम करा, याच अपेक्षेने मी आलेलो आहे. माझ्या ह्या ज्या भावना आहेत, हा जो लढा आहे हा समाजासाठी आहे. समाजाला हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र या आणि आम्ही गेल्यानंतर चांगली यादी बनवा. कोणी त्याच्यामध्ये काही राजकारण आणू नका. यादी काय कोणाला द्यायची आहे का, आणि कोणत्या मंत्र्याला द्यायची आहे का, आणि कोणत्या आमदाराला द्यायची, काही संबंध नाही. तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. आपल्याला यादी कलेक्टर साहेबांबरोबर माझे बोलणं आलेलं आहे, त्याचं रेकॉर्डिंग पण माझ्या फोनमध्ये आहे, त्याचे फोटो पण आहेत, सगळं आहे. आणि माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा आपल्याला साथ दिलेली आहे आणि फरांदे मॅडमनी साथ दिली आहे. सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून तुम्ही सगळे आलात, सगळ्यांनी साथ द्या. याच्यात राजकारण आणि संघटना हा विषय नसून हा आपल्या मुलाबाळांचा, आपल्या लेकरा बाळांचा, आपल्या आई बहिणीचा विषय आहे. सगळ्यांनी एकत्र या, हात जोडून विनंती. तुम्ही आलेत, सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद.